चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी अस्मिता। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत स्वामींची नित्यसेवा कशी करायची। खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता। जेव्हा मी सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ शेअर केला 6 महिन्यापूर्वी, त्या व्हिडिओ नंतरच मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता, पण मला काही कारणाने लेट झालं। त्याबद्दल स्वामींकडून क्षमा मागते आणि ह्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर स्वामींची नित्यसेवा कशी करावी, अतिशय सोपी अशी ही सेवा आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची अशी मूर्ती हवी। अशी मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रातून घ्या। तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल, तुम्हाला स्वामी सेवा चालू करायची असेल तर अशी मूर्ती तुमच्याकडे देवघरामध्ये हवी। जर अशी मूर्ती तुम्हाला नसेल घ्यायची तर तुमच्याकडे असा छोटासा स्वामींचा फोटो तरी हवा। तुम्ही ह्या फोटोला देवघरामध्ये ठेवू शकतात। तर असा फोटो केंद्रामध्ये मिळतो, तुम्ही नक्की घ्या। स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं जे स्वामीचरित्र असतं, त्यांचं जे स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचे आपल्याला 3 अध्याय वाचायचे असतात। ते तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा, असं हे पुस्तक असतं श्री स्वामीचरित्र सारामृत। यामध्ये 21 अध्याय आहेत। तर आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे आहेत। अतिशय अगदी छोटे अध्याय याच्यामध्ये आहेत। 5 मिनिटात वाचून होतात। आता मला ते पाठ झाले आहेत, त्यामुळे 5 मिनिटांमध्ये मी ते वाचले जातात। तर हे अध्याय तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 10 मिनिट लागतील। तर असा हा पहिला अध्याय आहे। तर पहिला, दुसरा, तिसरा असे 3 अध्याय दररोज वाचायचे आहेत। तर समजा तुम्ही गुरुवारी ही सेवा चालू केली तर गुरुवारी तुम्ही 3 अध्याय वाचले तर पुढच्या बुधवारी तुमचं हे चरित्र वाचून होईल, म्हणजे 21 अध्याय पूर्ण होतील। आणि असं काही नाही आहे की तुम्ही गुरुवारीच ही सेवा चालू करावी। तुम्ही कुठल्याही दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचू शकतात आणि ही स्वामींची सेवा चालू करू शकतात। तर तुमच्याकडे जर हे पुस्तक नसेल तर तुम्ही जवळ स्वामी समर्थ केंद्रातून विकत घ्या, किंवा मोबाईलवर स्वामीचरित्र सारामृताचं ॲप असतं, ते ॲप तुम्ही डाउनलोड करा। तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा असाल तर तुम्ही हे स्वामीचरित्र वाचू शकतात मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केल्यामुळे। तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा हे वाचू शकतात। अगदी दिवसभरातून 5 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात। आणि जर पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही स्वामीचरित्रचं हे पुस्तक केंद्रामध्ये जाऊन नक्कीच विकत घ्या। आता हे सेवा कधी करायची असे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येईल। तर सकाळी तुम्ही देवपूजा केल्यानंतर देवासमोर बसून 3 अध्याय वाचू शकतात। जर तुम्हाला तेव्हा वेळ नाही मिळाला तर तुम्ही दुपारी वाचू शकतात, संध्याकाळी वाचू शकतात, किंवा रात्री सुद्धा वाचू शकतात। आणि फक्त एकच आहे, दुपारी 12 ते 1 या दरम्यान हे अध्याय वाचायचे नाहीत। म्हणजे अध्यायच काही कुठलीच सेवा करायची नसते, इतर कुठलंच पारायण वाचायचं नसतं, कारण ती जी वेळ आहे ती स्वामींची भिक्षेची वेळ असते। त्यामुळे त्यावेळेस 12 ते 1 ह्या वेळेत सेवा करायची नाही आहे, नंतर तुम्ही करू शकतात। तर असे हे सोपे असे याचे 3 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत। दुसरी गोष्ट आहे, 11 माळी जप स्वामी समर्थांचा करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला अशी ही जपमाळ लागेल। ही जपमाळ तुम्हाला जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात मिळून जाईल। तर यामध्ये एकूण 108 मणी असतात। तर 108 वेळा जेव्हा आपण हिला असं जप करतो आपण याचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, तेव्हा ही एक जपमाळ पूर्ण होते। तर आपल्याला अशा ह्या दिवसभरात 11 माळी ह्या कमीत कमी करायच्या आहेत। तर आता बऱ्याच वेळा वाटतं की एवढ्या 11 माळी करायला वेळ नाही आहे आमच्याकडे, कारण प्रत्येकाची लाईफ आता बिझी झालेली आहे। तर तुम्हाला जर शक्य नसेल 11 माळी जप करणं तर तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करा, पण ती माळ तुम्ही अतिशय शुद्ध अंतकरणाने करा, की असं वाटलं पाहिजे माळ करताना स्वामी माझ्या जवळच आहेत, म्हणजे स्वामींचं इतकं आपल्याला चिंतन करून ती माळ करायची आहे। नाहीतर आपण एक वेळा स्वामी समर्थ बोलतो आहोत आणि 3 मणी माळायचे सरकवतो आहोत, घाईघाईत माळा 11 करायच्या म्हणून आपण पूर्ण करत आहोत। तर असं न करता तुम्ही एकच माळ करा, पण ती अतिशय चिंतन मनन स्वामींचं करून ती माळ पूर्ण करा। आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही जे घरात काम करत असाल, गृहिणी असाल, किचनमध्ये जेवण बनवत असाल, भांडी घासत असाल, कपड्या धुत असाल, तुम्ही जेही काम करत असाल त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
मंत्राचा जप केला तरीही चालेल. असं नाही आहे की तुम्ही देवघरात देवासमोर बसूनच ही जपमाळ केली पाहिजे. तर तुम्ही जिथे असाल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तर तेव्हा सुद्धा तुम्ही मनातल्या मनात ही जपमाळ करू शकतात. किंवा मग तुमच्याकडे जर माळही नसेल तर परमपूज्य गुरुमाऊलींनी अतिशय प्रभावशाली अशी सेवा दिलेली आहे. अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती विझेपर्यंत, म्हणजे अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही असंही करू शकतात. बघा, ही सेवा सुद्धा अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे. करून बघा, तुम्हाला या सेवेचे स्वतः अनुभव येतील. तर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप ह्या झाल्या 2 सेवा. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत. तिसरी सेवा आहे स्वामींचा तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड बळ स्वामी पाठीशी रे, प्रचंड बळ स्वामी पाठीशी रे. तर हा मंत्राचा मंत्र आहे हा तारक मंत्र. जर तो तुम्हाला येत नसेल तर तो मंत्र तुम्ही यूट्यूबवर लावून द्यायचा आहे, तर तिकडे तुम्ही ऐकू शकतात. तर ह्या तारक मंत्रामध्ये सुद्धा खूप अशी प्रचंड शक्ती आहे. कदाचित मी त्याच्या ओळी थोड्याशा चुकीच्या बोलल्यात घाईघाईमध्ये, तर तो मंत्र त्याच्या पहिल्या 2 ओळी मी तुम्हाला बोलून दाखवते. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्के अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर याच्या ह्या पहिल्या 4 ओळी मी तुम्हाला बोलून दाखवल्यात. बघा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जेव्हा आपण हा मंत्र बोलतो तर तुम्ही कितीही उदास असाल, नर्व्हस असाल, तर हा मंत्र बोलल्याने तुमच्यामध्ये एक सकारात्मकता येते आणि असं वाटतं की स्वामी जणू आपल्या जवळच आहेत आणि आपल्या पाठीशीच आहेत. आणि त्या आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्यावर कितीही कुठलंही संकट येऊ, आपल्यामध्ये त्याला सामोरं जाण्याची एक प्रचंड सकारात्मक शक्ती येते. तर हा मंत्र सुद्धा तितकाच प्रभावशाली आहे. तर तुम्हाला हा मंत्र येत नसेल तर तुम्ही हा यूट्यूबवर ऐकू शकता. तिथे तुम्हाला तो मंत्र दिसेल, तुम्ही तो बोलूही शकता. तर हा मंत्र सुद्धा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तो बोलायचा आहे. बघा, ह्या मंत्राची शक्ती इतकी आहे, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला हे कळकळीने सांगते आहे. आणि ही सेवा आपल्याला फक्त आपल्यापुरतीच ठेवायची नाही आहे, तर तुमच्या शेजारी जे असतील लोक, त्यांना सुद्धा आपल्याला ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर आपल्याला स्वामी समर्थ सेवेकरी सुद्धा घडवायची आहे. सेवा ही आपल्यापर्यंत, फक्त आपल्यापर्यंत न ठेवता ही सेवा आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि बघा, सेवा जेव्हा आपण करतो आणि आपल्या मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल ईर्ष्या असेल, कुणाबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील, तर बघा, आपण जी ही सेवा करतो ती त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण स्वामींना हे सगळं मान्य नाही आहे. जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करतो की देवा, माझा मित्र अडचणीत आहे, त्याचं चांगलं होऊ देत, आणि जेव्हा स्वामींना आपली ही कळकळीची प्रार्थना दुसऱ्याबद्दल दिसते तेव्हा त्याचं फळ ते आपल्याला लगेच देतात. कारण स्वामींना स्वार्थ हा मान्य नाही आहे, प्रिय नाही आहे. जेव्हा आपण इतरांसाठी चांगला विचार करतो, इतरांबद्दल चांगल्या भावना आपल्या मनात असतील, तर स्वामी आपल्याला त्याचं फळ नक्कीच देतात. म्हणून दुसऱ्याबद्दल जी नकारात्मक भावना असेल, जे वाईट विचार असतील, ते कधीच तुम्ही सेवा केल्यानंतर तुमच्या मनात येऊ देऊ नका. कारण तुम्ही कितीही सेवा कराल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. नेहमी आपलं मन आनंदी ठेवा, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा. आणि आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की आम्ही नवीन सेवेकरी आहोत, आम्हाला सेवा चालू करायची आहे, पण आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही ही सेवा करावी की नाही, आम्ही केंद्रात जावं की नाही. तर बघा, तुम्ही केंद्रातही जाऊ शकता, तुम्ही ही सेवाही करू शकता. तुम्ही जर मांसाहार करत असाल तरीही फक्त एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मांसाहार केलेला असेल, खाल्लेलं असेल नॉनव्हेज, त्यावेळी स्वामींची सेवा करायची नाही आहे किंवा केंद्रातही जायचं नाही आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वामींची सेवा चालू करा, दुसऱ्या दिवशी तुम्ही केंद्रात जा. बघा, बरेच सेवेकरी हे केंद्रामध्ये जाऊन स्वामींची नित्य सेवा रोज करतात, रोज 3 अध्याय वाचतात, 11 माळी जप करतात.
तारक मंत्र म्हणतात. तर हे रोजची सेवा हे केंद्रामध्ये जाऊनच करतात. तर तुम्ही नवीन सेवेकरी असाल, तुमच्या मनामध्ये इच्छा असेल सेवा चालू करायची, तर तुम्ही ही सेवा चालू करू शकतात. तुमच्याकडे स्वामींचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तरीही चालेल. डोळे बंद करून मनातल्या मनात स्वामींचं चिंतन करा, त्यांचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आणा आणि ही सेवा तुम्ही चालू करा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल केंद्रात जाण्याचा वगैरे, तेव्हा तुम्ही मूर्ती आणा, स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आणा. आणि तुम्हाला मी म्हटलीच, जर पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा, तिकडेही तुम्ही हे 3 अध्याय वाचू शकता. तर अशी ही अतिशय सोपी सेवा आहे, पण बघा तितकीच प्रभावशाली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जेही प्रॉब्लेम्स असतील, दुःख असतील, संकट असतील, ते सर्व दूर करण्याची क्षमता ह्या सेवेमध्ये आहे. म्हणून सगळ्यांना एवढंच म्हणेल की मनापासून, अगदी शुद्ध अंतःकरणापासून स्वामींची ही सेवा करा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतःच घ्या. आजच्या ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तुमच्या मनात, तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न लिहून कळवा. तुम्हाला मी तिकडे नक्कीच रिप्लाय देईल आणि तुमच्या प्रॉब्लेम्स मी ते तिकडे सॉल्व करेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्समध्ये लिहून कळवा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि इथेच माझा व्हिडिओ संपवते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.